प्रफुल्ल पटेल घातकी आहेत, सुनील तटकरे घातकी माणूस आहे, यांनीच घात केलाय का? यांनाच पक्ष ताब्यात घ्यायचा होता का? तटकरेंनी जी गद्दारी केली आहे किंवा पटेलांनी जी गद्दारी केली आहे, जी गद्दारी बारामतीला वाटते, जी गद्दारी उभ्या महाराष्ट्राला वाटते, त्या गद्दारी करण्यामागे पटेलांचा किती टक्के हात आहे, तटकरेंचा किती टक्के हात आहे? लोकांचा आता राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अजित पवारांवर जेवढा विश्वास होता तेवढाच विश्वास तटकरेंवर आहे का? तेवढाच विश्वास पटेलांवर आहे का? कारण बारामतीमध्ये ज्या पद्धतीचं बॅनर लागलं गेलं आणि ज्या पद्धतीनं जो दादा प्रेमी आहे त्यांनी सांगितलं की आम्हाला अजित दादांचं नाव आमच्यासाठी, बारामतीकरांसाठी किंवा महाराष्ट्रासाठी, दादा प्रेमींसाठी बास आहे. तुमच्या सारखे घातकी लोक, कोण घातकी? तटकरे. कोण घातकी? पटेल. अशा लोकांची गरज नाही. असे बॅनर बारामती लावले. बारामतीमध्ये असे बॅनर लागणं म्हणजे लोकांच्या मनामध्ये, हृदयामध्ये किंवा विचारांमध्ये फार मोठी खदखद आहे. ज्या पद्धतीनं पक्ष ताब्यात ठेवण्यासाठी, पक्ष हडपण्यासाठी किंवा सगळी सूत्र आपल्या हातात ठेवण्यासाठी तटकरे आणि पटेलांनी जे प्रयत्न केले आणि भोंदूगिरीच्या प्रकरणानंतर जे सपशेल ट्रोल झाले, ऐन हजारो लोक बारामतीत जमल्यानंतर ज्या नेत्यांविषयी बॅनरबाजी होते आणि हे घातकी आहेत असं म्हणतात, त्यावेळेस लोकांनी भरलेल्या बारामतीनं काय उत्तर द्यायचं हा मला पडलेला प्रश्न आहे. पण इतकी भयानक अब्रू घालवणं म्हणजे ही लोक कोण आहेत? अजित पवारांनी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडून विभक्त करून जी स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस, मूळ मालक आम्हीच आहोत अशी ज्या पक्षाची निर्मिती केली, त्या पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि त्याच पक्षाचे अर्थात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, या दोघांना अजितदादांवर प्रेम करणारे हजारो लाखो करोडो लोक आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून जे दादा प्रेमी लोकांनी या पटेल तटकरेंना घातकी म्हणणं म्हणजे ही तशी बारामतीकरांना, महाराष्ट्राला, पुणे जिल्ह्याला अतिशय धक्का देणारी बाब आहे. आणि तो दिवस कोणता होता? त्या दिवसाचं औचित्य काय होतं? ती तारीख काय होती? सगळ्या मुद्द्यांवर मित्रांनो चर्चा करायची आहे. सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी संतोष शिंदे पुण्यातून बोलतोय. संतोष शिंदे ऑफिशियल या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर आपल्याला एवढीच विनंती आहे की आपलं हे हक्काचं युट्यूब चॅनल संतोष शिंदे ऑफिशियल नेहमी पाहत चला, सगळे व्हिडिओ पाहत चला. ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. वेळ प्रसंगी तुमची कमेंट, तुमची सूचना जे काही असेल, मला शिरसावंदी असेल त्याच्यावर मला सूचना असतील तर मी नक्कीच माझ्यात बदल करेल. आणि जर तुम्हाला काय बोलायचं असेल, माझ्या मताशी तुम्ही सहमत असाल तर सहमत करून एक अंगठा तुमचा अपेक्षित आहे. त्याचं कारण असं आहे, बरं बोलून एखाद्याला फसवण्यापेक्षा खरं बोलून निर्भीडपणे भूमिका मांडलेली कधीही चुकीची नसते, वाईट नसते. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये जगत असताना समोरच्याचा सन्मान ठेवून आपण आपली भूमिका मांडली पाहिजे. एवढा कायद्याचा विद्यार्थी असल्यामुळे मला त्याचं ज्ञान आहे, सगळ्या गोष्टी मला ज्ञात आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा आणि संतोष शिंदे ऑफिशियल हे आपल्या हक्काचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. 6 एप्रिल 2026 बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस. त्याच दिवशी पाठीमागे काढून पण घ्यायचा होता. 58 बारामती विधानसभेमध्ये उमेदवारी अर्ज भरले गेले. महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा, अर्थात पुणे जिल्ह्याच्या बाहेरून
संपूर्ण महाराष्ट्रातून लोकांनी तिथं जाऊन उमेदवारी अर्ज भरले. तोच दिवस हा सुनेत्रा पवारांसाठी महत्वाचा होता, कारण अजितदादाच्या पश्चात त्यांनी आणि इतर कुणी सुद्धा कल्पना केली नसेल की अजितदादा अचानक सोडून सगळ्यांना जातील, अजितदादांचा मृत्यू होईल आणि तिथं बारामतीत पोटनिवडणूक होईल. जो बारामती विधानसभा, बारामती लोकसभा आणि पुणे जिल्हा पवारांचा, मग ते शरद पवार साहेब असतील किंवा आता अजित पवार साहेब मागे होते, यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्या बारामतीमध्ये जर घातकी तत्करे आणि घातकी पटेल असे बॅनर लागत असतील, तेही दादाप्रेमी हा जरी ग्रुप असला तरी त्यामध्ये काम करणारी लोक कोण आहेत, दादाच्या किती जवळ होती, आता सुनेत्रा पवारांच्या किती गुडबुक मध्ये असतील, तर ती ताकदीनं असतील. आणि ज्या गोष्टी, ज्या घटना, म्हणजे बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध काढण्यासाठी सुनेत्रा पवार आणि त्यांची राष्ट्रवादी आग्रही आहे, तसं काँग्रेसने सुद्धा उमेदवारी देऊन अजितदादांच्या मृत्यूची जर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अर्थात चर्चा झाली आणि जे दोषी आहेत, बघा ना, नाशिकमध्ये परवा विहिरीमध्ये एक गाडी पडली, ऍक्सिडेंट झाला, 8-10 लोक मृत्युमुखी पावली, त्याच्यात 7-8 विद्यार्थी होते. त्या विहिरीच्या मालकावर गुन्हा दाखल झाला त्या लोकांच्या अपघाताच्या प्रकरणी. हे तर राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या गुडबुक मधले, आपल्या सहकारी उपमुख्यमंत्र्याचा अपघाती मृत्यू झालेला असताना सुद्धा तुम्ही सभागृहात चर्चा करत नाही, कुठेही त्या विषयावर बोलत नाही किंवा चर्चा घडवून आणत नाही, सत्य बाहेर येऊ देत नाही. सत्य असत्याशी बन केले ग्वाही मानिले नाही बहुमता, हा मुद्दा लक्षात ठेवा. आणि अशा सगळ्या गंभीर आणि संवेदनशील परिस्थितीमध्ये अजितदादांचं अचानक 28 जानेवारी 2026 ला जाणं हे तर धक्कादायक आहेच, पण अजितदादा गेल्यानंतर पार्थ पवार, जय पवार किंवा सुनेत्रा पवार चकार शब्द काढला नाही. उलट 2-3 दिवसामध्ये त्या सत्तेमध्ये बसल्या, त्यांना सत्तेतच बसायचं होतं. आणि इतर सगळ्या ज्या काही गोष्टी असतील या म्हणजे गंभीरपणे गांभीर्यानं घेतल्या तर लक्षात येईल की अजिबात गरज नव्हती की गडबड करण्याची. सत्तेत तुम्ही होतात तर मग का विनाकारण महाराष्ट्रासमोर हसू केलं? बरेच जण अशी कुजबूज करतात की स्वार्थासाठी ही लोक गेली असतील, यांच्या पोरांना राजकारणामध्ये सेट करण्यासाठी हे सगळं केलं असेल. आणि हे निर्विवाद असत्य आहे की सत्य आहे हा संशोधनाचा विषय. पण माझा जो मूळ मुद्दा आहे, ज्या मुद्द्यावरून मला प्रश्न पडलेला आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एवढी उलथापालथ झाली आणि पटेल आणि तटकरे या सगळ्या प्रकरणात कुठं दिसले नाही. दादा असताना, दादा गेल्यानंतर मात्र एकदम गडबड, कारण शहांचा दिल्लीवरून, मोदींचा दिल्लीवरून फोन येत असतील आणि लवकर तुम्ही पक्षाच्या प्रक्रिया आठवा, म्हणजे गडबड करा, कारण निवडणुकीचे फॉर्म भरायची अर्थात बारामतीच्या आणि विड्रॉ करायची, हे जरी सगळ्या तारखा जवळ येत असतील आणि महाराष्ट्राचे राज्यकर्ते म्हणून जर तुमच्याकडे त्या नजरेने पाहिलं जात असेल तर मग अजितदादांना न्याय मिळणार आहे की नाही? जर त्यांच्याविषयी चौकशी असेल तर या अजितदादा विमान अपघाताची सुद्धा महाराष्ट्रात जिथं कुठं कनेक्शन ह्या लोकांची सापडतात येत आहेत त्या सगळ्यांची सुद्धा ईडी चौकशी झाली पाहिजे. इतकी भयानक ही सगळी परिस्थिती आहे आणि महाराष्ट्र यापासून कधीही लांब जाऊ शकत नाही. दादांवर प्रेम करणारे हजारो लाखो करोडो लोक आहेत, त्यांना किती मोठा धक्का आहे हे मला या माध्यमातून सांगायचं. अजून एक महत्वाची गोष्ट आहे की पोलीस प्रशासन हे ढिसाळ कारभारासारखं वागतंय हे वेगळं सांगायची गरज नाही. जे दोषी असतील, जे दोषी आहेत आणि जे दोषी असणार आहेत त्या सगळ्यांवर प्रतिबंधात्मक कायदेशीर कारवाई करणंच गरजेचं आहे, तर ही सिस्टीम वटणीवर येईल, अन्यथा येणार नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. तुमचं काय मत आहे नक्की कळवा. मी संतोष शिंदे ऑफिशियल वर आपल्या सोबत चर्चा करत असतो.
विनंती एवढीच आहे. इतर सुद्धा व्हिडिओ चॅनलच्या प्रोफाईलवर जाऊन शोधा, सबस्क्राईब करा आणि पाहत चला. फीडबॅक द्या. धन्यवाद. जय शिवराय.